मित्रांनो, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर फ्लॉवरची लागवड करायची असेल, त्याचबरोबर मित्रांनो लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल, तर त्यासाठी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फ्लॉवर पिकाच्या टॉप व्हरायटींविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या व्हरायटींच्या बियाणाची लागवड करून तुम्हाला रोपे तयार करायची आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये साधारणतः 15 मार्च असेल किंवा 25 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला या फ्लॉवरच्या बियाणाची रोपे तयार करून तुम्हाला लागवड ही करायची आहे. साधारणतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड ही करू शकतात. त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार आहे, त्यासोबतच त्याचं वजन किती असणार आहे, रंग कसा असणार आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर तुम्हाला नर्सरी तयार करायची असेल, त्यासोबतच रोपे तयार करायची असतील, तर त्यामध्ये नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो नोबल सीडची NBH हॅपी 101. मित्रांनो, फ्लॉवर पिकामध्ये NBH हॅपी 101 ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. साधारणतः ही व्हरायटी लागवड झाल्यापासून 65 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी ही व्हरायटी येत असते. साधारणतः एका फुलाचं वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 800 ते 1200 ग्रॅमपर्यंत आपल्याला वजन हे बघायला मिळत असतं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण ही व्हरायटी मानली जात असते. त्यासोबतच मित्रांनो नंबर 2 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे क्लॉजची सेलेब. मित्रांनो, क्लॉजची सेलेब ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. त्यामध्ये साधारणतः लागवडीपासून 65 ते 70 दिवसामध्ये ही देखील हार्वेस्टिंगसाठी येणारी नामांकित व्हरायटी मानली जात असते. या व्हरायटीचा रंगाचा विचार केला तर पांढरा शुभ्र रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो. साधारणतः या एका फुलाचं वजनाचा जर आपण विचार केला तर 800 ते 1000 ग्रॅमपर्यंत आपल्याला एका फुलाचं म्हणजेच एका फ्लॉवरचं आपल्याला वजन हे बघायला मिळत असतं. त्यासोबतच मित्रांनो नंबर 3 ची अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे WS 764. मित्रांनो, वेलकम सीडची WS 764 ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे. घट्ट आकाराचा गड्डा असेल, त्यासोबतच एकसारखा आकार असेल, पांढरा शुभ्र रंग असेल, दुधाळ पांढरा शुभ्र रंग असेल, हा रंग आपल्याला या व्हरायटीमध्ये बघायला मिळत असतो. साधारणतः लागवड झाल्यापासून 55, 60 ते 65, 75 दिवसापर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड ही घेऊ शकतात. वेगवेगळ्या मातीमध्ये, वेगवेगळ्या जमिनी प्रकारामध्ये, वेगवेगळ्या हवामानामध्ये, वेगवेगळ्या दिवसामध्ये तुम्हाला ही व्हरायटी तयार झालेली बघायला मिळणार आहे. त्यासोबतच या व्हरायटीचं विशेष म्हणजे जो आपला गड्डा असणार आहे किंवा जे फूल असणार आहे, ते पूर्णपणे झाकलेलं आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळत असतं. त्यासोबतच मित्रांनो एका फुलाचा वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 900 ग्रॅमपासून तर 1 किलोग्रॅमपर्यंत आपल्याला एका गड्ड्याचं किंवा एका फुलाचं वजन आपल्याला बघायला मिळत असतं. मित्रांनो, या व्हरायटींची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात. त्यासोबत मित्रांनो सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी चौथी जी व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे सकाटा. मित्रांनो, सकाटा कंपनीचे व्हाईट ट्रेझर म्हणून जी नावाने एक व्हरायटी येत असते ती देखील फ्लॉवरमध्ये चांगल्या प्रकारची व्हरायटी आपण मानत असतो. त्यामध्ये मित्रांनो ती पूर्णपणे रंग आपल्याला व्हाईट या व्हरायटीचा बघायला मिळत असतो, ट्रेझर या व्हरायटीचा. सोबतच 450 ते 500 ग्रॅमपर्यंत एका फुलाचं वजन सर्वसाधारण आपल्याला बघायला मिळत असतं. त्यासोबतच मित्रांनो लागवडीपासून साधारणतः 50 ते 60 दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते. त्यासोबतच मित्रांनो नंबर 5 ची अत्यंत महत्त्वपूर्ण नावाजलेली आणि जबरदस्त लागवड असलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो CFL 1522. मित्रांनो, फ्लॉवर म्हटलं की CFL 1522 ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. उत्पादनाबरोबरच चांगल्या प्रकारे ही व्हरायटी आपल्याला आकर्षक देखील बघायला मिळत असते. मित्रांनो, या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः 60 ते 75 दिवसामध्ये ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते. त्यासोबतच मित्रांनो एका फुलाचा वजनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 500 550 ग्रॅमपासून 800 ग्रॅमपर्यंत आपल्याला एका फुलाचं वजन हे CFL 1522 या व्हरायटीचं बघायला मिळत असतं. एकंदर मित्रांनो या सगळ्या ज्या व्हरायटी सांगितल्या आहेत, ह्या तुम्हाला एक रेफरन्स म्हणून तुम्हाला या व्हरायटी सांगितलेल्या आहेत. आपली जमीन प्रकार असेल किंवा आपलं पाण्याचं नियोजन असेल, आपल्याकडं असलेलं जे टेम्परेचर आहे ते योग्य प्रमाणे चेक करून त्यासोबतच आपल्या परिसरामध्ये कोणती व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन ही उन्हाळ्यात देते, हा पूर्णपणे व्यवस्थित तपास करून तुम्हाला या व्हरायटींची निवड करायची आहे. मित्रांनो, या व्हरायटी तुम्हाला एक रेफरन्स म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. एकंदर मित्रांनो, या व्हरायटींबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.